करो उपासना, प्रभुची करो उपासना, 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 उपासना। तारण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांस नाताळाच्या ख्रिस्त जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खात्री आहे की आपण सर्व या ख्रिस्त जन्मदिनी आनंदी आहात. असेच आपणावर देवाच्या कृपेचा वर्षाव सातत्याने होत राहो. आजचा कार्यक्रम हा विशेष करून ख्रिस्त जन्मदिनावर आधारित आहे. या दिनाचे महत्त्व तसेच आमच्या जीवनातील येशू ख्रिस्ताचे महत्त्व आज आपण समजून घेणार आहोत. तर मग चला प्रियांनो, ख्रिस्त जन्मदिनावर आधारित असलेले आजचे अध्ययन आपण सुरू करूया. आपणा सर्वांस एक आनंदाची बातमी. तुमचे मोफत कॅलेंडर तुमच्या पत्त्यावर पाठवण्यासाठी तयार आहे. तुमची प्रत किंवा कॅलेंडर प्राप्त करण्यासाठी कृपया तुमचे नाव, पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर SMS किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे स्क्रीनवर दाखवलेल्या नंबरवर पाठवावे. प्रियांनो, डिसेंबर महिना आला की थंडी सुरू होते. एक वेगळेच वातावरण तयार होते. हवेत गारठा वाढू लागतो. वातावरण जरी थंड असले तरीही मन अगदी प्रसन्न असते. बोचरी थंडी वाढली तरीही उबदार कपड्यांमध्ये स्वतःला ठेवून घराबाहेर फेरफटका मारणे काही वेगळीच मजा असते. याच थंडीमध्ये ख्रिस्त जन्मदिनाच्या निमित्ताने सुरेल गाणी म्हणत घरोघरी जाऊन शुभेच्छा देणारी तरुण मंडळीही दिसत असते. एकंदर काय तर हे सर्व आनंदाचे वातावरण असते. ख्रिस्त जन्मदिन, नाताळ किंवा ख्रिसमस याला अनुसरून आम्ही आज अध्ययन करणार आहोत. आमचा आजचा विषय आहे ख्रिस्त जन्मदिन आणि याचे शीर्षक आहे शोध देवाचा आणि माणसांचा. आपल्यापैकी अनेकांना नाताळ किंवा ख्रिसमस हे शब्द परिचयाचे असतील. कदाचित आपण स्वतः विश्वासणारे असून या आनंदात सहभागी होत असाल. पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशया संदेष्टाच्या द्वारे येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी एक भविष्य वर्तविण्यात आले. यशया याचा ग्रंथ अध्याय 9 आणि त्याचे 6वे वचन असं म्हणते, कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थदेव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. प्रियांनो, येथे आमच्यासाठी आणि आम्हाला या दोन शब्दांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ख्रिस्ताचा जन्म कोणासाठी होता? ख्रिस्त या जगामध्ये कोणासाठी आला? होय प्रियांनो, तुमच्या आणि माझ्यासाठी ख्रिस्त या जगात आला. ही सर्वसमर्थ देवाची आमच्यावर असलेली प्रीती आहे. योहान 3:16 या वचनामध्ये लिहिले आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रियांनो, आता आपण पाहू की येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याची कारणे कोणती होती. पहिले कारण, मानवासाठी ही देवाची योजना होती. दुसरे कारण, ही देवाची मानवावर असलेली प्रीती होती. कारण वचन असे म्हणते की देवाने जगावर प्रीती केली. तिसरे कारण म्हणजे येशूच्या द्वारे मानवाचा उद्धार करावा, मानवाचे तारण व्हावे आणि पापापासून त्याची सुटका व्हावी. चौथे कारण म्हणजे मानवाला सार्वकालिक जीवन मिळावे, म्हणजेच
देवाबरोबर सदा सर्व काळ त्याला राहता यावे. प्रियानो, एक क्षणभर आपण विचार करू की काय देवाची योजना मला समजली आहे. काय मी येशू ख्रिस्ताला खऱ्या अर्थाने माझा तारणारा म्हणून स्वीकारले आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळी आणि नंतरही येशूचा शोध घेण्यात आला. कोण होते ते लोक ज्यांनी येशूचा शोध केला? त्यांनी येशूचा शोध काय म्हणून केला? येशूच्या जन्माविषयी आम्हाला पवित्र शास्त्रात प्रामुख्याने मत्तई-कृत शुभवर्तमान आणि लूक-कृत शुभवर्तमान यामध्ये माहिती मिळते. या माहितीनुसार आम्हाला समजते की येशू बाळाचा जन्म झाल्यावर शोध घेणारे 3 प्रकारचे लोक होते. पहिले, समाजातील एक दुर्लक्षित घटक ज्यांना साधे भोळे मेंढपाळ म्हटले जाते. दुसरे, ज्ञानी लोक. आणि 3, हेरोद राजा. आता आपण या प्रत्येकाने येशूचा शोध काय म्हणून केला हे पाहणार आहोत. आपण लूक-कृत शुभवर्तमान अध्याय 2 आणि 8 ते 12 ही वचने वाचूया. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला खूण ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हाला आढळेल. मेंढपाळांना प्रभूचे दूताने सांगितले की तारणारा येशू याचा जन्म झाला आहे. मेंढपाळांनी येशू बाळाचा शोध घेतला, कारण त्यांना तसेच सांगण्यात आले होते. आता आपण मत्तई-कृत शुभवर्तमान अध्याय 2 आणि 1 आणि 2 वचन वाचूया. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला, तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत. दुसरा जो गट होता ज्यांनी येशूचा शोध घेतला ते ज्ञानी लोक होते. या ज्ञानी लोकांनी येशूचा शोध राजा म्हणून केला. आता तिसरी व्यक्ती जिने येशूचा शोध घेतला ती व्यक्ती म्हणजे हेरोद राजा. आता आपण मत्तई-कृत शुभवर्तमान अध्याय 2 आणि त्याचे 13वे वचन वाचूया. ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बालक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे. या वचनाप्रमाणे आम्हाला समजते की हेरोद राजाने येशू बाळाचा शोध स्वतःचा शत्रू म्हणून केला. येशूचा घात करावा असा त्याचा विचार होता. या 3ही गोष्टी आपण पुन्हा पाहूया. मेंढपाळांनी शोध केला येशू बाळाचा, ज्ञानी लोकांनी शोध केला येशू राजाचा, हेरोदाने शोध केला शत्रू येशूचा. प्रियांनो, या ख्रिसमसला किंवा ख्रिस्त जन्मदिनी आपण येशूचा शोध काय म्हणून घेणार आहोत? बाळ म्हणून, राजा म्हणून, की येशूचा आणि माझा काहीच संबंध नाही म्हणून आम्ही या दिवसाची पर्वाच करणार नाही? मत्तई-कृत शुभवर्तमान 1 अध्याय आणि 23वे वचन सांगते, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मान्युएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आमच्याबरोबर देव. या ठिकाणी आम्ही पाहतो की येशूला इम्मान्युएल असेही नाव दिले आहे, ज्याचा अर्थ आहे आमच्याबरोबर देव. होय प्रियांनो, आम्ही येशूचा शोध आमच्याबरोबर असलेला देव या नात्याने करायला हवा. मत्तई शुभवर्तमान 1 अध्याय आणि 21वे वचन सांगते, तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला
त्यांच्या पापांपासून तारील. काय आम्हाला हे मान्य आहे की आम्ही पापी आहोत आणि आम्हाला तारणाऱ्याची गरज आहे? जर आमचे उत्तर होय आहे, तर तारणारा म्हणून आम्ही येशूचा शोध घेतला पाहिजे. प्रियांनो, ख्रिस्त जन्मदिन दरवर्षी आमच्या आयुष्यात येतो. ही एक आमच्यासाठी संधी आहे की आम्ही विचार करावा, स्वतःचे परीक्षण करावे. काय मी देवाच्या योजनेत आहे? काय माझी आणि तारणाऱ्याची ओळख झाली आहे? प्रियांनो, जसा मनुष्य देवाचा शोध घेतो तसाच देवही मनुष्याचा शोध घेतो. आपल्याला ऐकून
नवल वाटेल की येशूनेही शोध केला. त्याने कोणाचा शोध केला आणि का केला याबद्दल आपण पाहू की वचन आम्हाला काय सांगते. लूककृत शुभवर्तमान 19 अध्याय 10 वचन. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. तिमोथेचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 15 वचनामध्ये पौल म्हणतो, ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला. हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. त्या पापी लोकांमध्ये मी मुख्य आहे. प्रियांनो, सर्वसमर्थ देवाची हीच तर योजना आहे की येशूच्या द्वारे हरवलेले पुन्हा देवाकडे यावेत आणि त्यांना तारण म्हणजेच मुक्ती प्राप्त व्हावी. या जगामध्ये अनेक लोक हरवलेले आहेत. ख्रिस्ताची इच्छा आहे की या सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना पापापासून मुक्त करावे. ख्रिस्त त्यांना जवळ आणू इच्छितो. त्यांना योग्य मार्ग, प्रीतीचा मार्ग दाखवू इच्छितो. परंतु मनुष्याचे अंतःकरण कठीण झाले आहे. त्याला देवाची प्रीती समजत नाही. फक्त स्वतःची इच्छा, वासना, दुष्ट विचार यांमध्येच तो राहू इच्छितो. वास्तविक पाहता देवाची इच्छा आहे की आम्ही एकमेकांवर प्रीती करावी. परंतु आमच्या मुखातून एकही प्रीतियुक्त शब्द बाहेर पडत नाही. आमच्यामध्ये प्रीतीचा लवलेशही नसतो. आम्ही लोकांपासून आमची तोंडे फिरवितो. आम्ही प्रकाशात नव्हे तर अंधारात राहणे पसंत करतो. काय या ख्रिस्त जन्मदिनी आपण नवीन निश्चय कराल काय? दरवर्षी वेळोवेळी आम्ही त्याला स्वीकारले आहे. परंतु ख्रिस्ताला केवळ बालक म्हणून स्वीकारण्यास आम्हाला आनंद वाटतो. खरं तर आम्ही त्याला आमच्या जीवनाचा राजा म्हणून स्वीकारले पाहिजे. येशूने आम्हाला आशा दिली आहे. तो म्हणतो योहान शुभवर्तमान अध्याय 14 आणि 18 वचनामध्ये, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन. प्रियांनो, ही आशा त्यांच्यासाठी आहे ज्यांनी येशूला स्वीकारले आहे, येशूवर विश्वास ठेवला आहे, ज्यांनी तारणाचा अनुभव घेतला आहे. जे लोक आपल्या जीवनात जे काही करतात त्याद्वारे ख्रिस्ताचे गौरव करण्याचा प्रयत्न करतात. ज्या येशूने म्हटले की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, त्या ख्रिस्ताला आपल्या जीवनात अनुसरतात. अशाच लोकांसाठी येशूने ही आशा दिलेली आहे. काय आम्ही त्यातील एक आहोत? प्रियांनो, येशूचे येणे पुन्हा होणार आहे. तो पुन्हा त्याच्या लोकांना या पृथ्वीवरून घेऊन जाण्यास येणार आहे. कशासाठी? तर ख्रिस्ताबरोबर आणि सर्व समर्थ देवाबरोबर आम्ही सदा सर्व काळ राहावे म्हणून. प्रियांनो, सार्वकालिक जीवनाची आशा आम्हाला देण्यात आलेली आहे. त्या आशेवर आपण आहात काय? जर नसाल तर आम्हाला स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागेल. म्हणून या ख्रिस्त जन्मदिनी येशूला आपले अंतःकरण द्या. त्याला स्वीकारा, देवाची प्रीती स्वीकारा आणि इतरांवरही प्रीती करा. आजच संधी आहे. कदाचित आतापर्यंत आम्हाला ही संधी मिळत होती, परंतु आणखी एखादी संधी आम्हाला मिळेलच याची खात्री नाही. आमचे जीवन क्षणभंगूर आहे. ख्रिस्ताबरोबर ओळख करून घ्या. येशू आमच्या जीवनाचा राजा आहे. येशू आम्हाला तारण देणार आहे. येशू आम्हाला पुन्हा घ्यायला येणार आहे. प्रियांनो, हा ख्रिस्त जन्मदिन आमचे जीवन बदलणारा होऊ शकतो. इफिस्करास पत्र अध्याय 5 आणि 8 वचन म्हणते, कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. येशू आम्हाला प्रकाश देण्यासाठी, आमच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी या जगात आला आहे. आपण प्रकाशाची मुले होण्याचा प्रयत्न करू. जर आपण प्रकाशाची मुले नसलो
तर आपण येशूला प्राप्त केलेले नाही. परंतु जर आपण त्याला प्राप्त केले असेल तर आपण प्रकाशात आहोत असे आपल्याला म्हणता येईल. प्रियांनो, आता आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. योहान शुभवर्तमान अध्याय 3 आणि 16वे वचन आपण याआधी वाचलेलेच आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. या ठिकाणी असे म्हटले आहे की त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. येथे आपण विचार करू की मनुष्याचा नाश कशामुळे ठरलेला आहे आणि सार्वकालिक जीवन केव्हा प्राप्त होते. प्रियांनो, मनुष्याचा नाश हा त्याच्या पापाचे वेतन म्हणजेच मरण आहे, असे आम्हाला पवित्र शास्त्र सांगते. सार्वकालिक जीवन त्यांनाच आहे जे येशूच्या कृपेमुळे तारणाच्या अवस्थेत आहे आणि तारण मिळण्यासाठी पापापासून आमची मुक्ती होणे आवश्यक आहे. याचाच अर्थ असा की येशू ख्रिस्त आमच्यासाठी, आमच्या पापांसाठी जन्मला, ज्याला आम्ही नाताळ किंवा ख्रिसमस किंवा ख्रिस्त जन्मदिन असे म्हणतो, जो आमच्यासाठी आनंदाचा दिवस असे आम्ही मानतो आणि त्याप्रमाणे आनंद घेण्याचा प्रयत्नही करतो. प्रियांनो, विचार करा की जे आमचे पाप आमच्यापासून दूर व्हावे यासाठी येशू आमच्यासाठी या जगात आला, आणि जर आम्ही अजूनही पापातच आहोत तर ख्रिस्त जन्मदिनाचा खरा आनंद आमच्यामध्ये नाही. जर आम्ही येशूला स्वीकारले आहे, आमच्या पापांची क्षमा झाली आहे, तेव्हाच ख्रिस्त जन्मदिन आमच्यासाठी खरा आनंद आहे. परंतु आम्ही जगिक सुख, आनंद मिळवण्याचा प्रयत्नात खरा आनंद काय आहे हे विसरतो, देवाची योजना विसरतो. प्रियांनो, आम्ही जगिक आनंद घेऊ नये या मताचं मी नाही, परंतु आम्ही खरा आनंद जो सार्वकालिक आहे, जो मोठा आनंद आहे, याला मात्र विसरू नये. मेंढपाळांना दूताने येशू जन्माची बातमी सांगितली, त्यावेळी त्यांना काय सांगितले होते? लूक शुभवर्तमान अध्याय 2 आणि 10 वचनामध्ये असे लिहिले आहे की तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. होय प्रियांनो, येशूचा जन्म हा मोठा आनंद आहे, परंतु आमच्या अज्ञानामुळे जर आम्ही या आनंदाला मुकणार असू तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणतेही नसेल. दुसरा मुद्दा किंवा दृष्टिकोन आता मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. ख्रिसमस किंवा ख्रिस्त जन्मदिन म्हणजे देणे. देवाने आम्हाला ख्रिस्त दिला, त्याच्याद्वारे आम्हाला तारण देऊ केले, परंतु आता आम्ही त्या बदल्यात देवाला काय देणार आहोत? ज्ञानी लोकांनी येशूला अर्पण करण्यासाठी भेटी आणल्या होत्या. आज आम्ही येशूला कोणती भेट देणार आहोत? आमच्याकडे त्याला देण्यासाठी काही योग्य गोष्टी आहेत काय? होय, आम्ही देवाला जे उत्तम तेच देणे आवश्यक आहे. आमचे हृदय, आमचे अंतःकरण काय आम्ही ख्रिस्ताला दिले आहे? त्याला शुद्ध हृदय हवे आहे. तो आमच्या अंतःकरणात येऊ इच्छितो, परंतु आमचे हृदय जर शुद्ध नाही तर आम्ही त्याला नाकारणारे होतो. प्रियांनो, शुद्ध हृदयासाठी आम्हाला जग आणि जगातील गोष्टींना आमच्यामधून दूर करण्याची गरज आहे. प्रामाणिकपणा, देवाविषयीचे भय आमच्यात शुद्ध हृदय उत्पन्न करते. काय आपण या नाताळ सणाच्या निमित्ताने या गोष्टींकडे विशेष असे लक्ष लावण्याचा प्रयत्न कराल काय? प्रियांनो, माझी इच्छा आहे की यंदाचा ख्रिस्त जन्मदिन आम्हा प्रत्येकासाठी एक वेगळा अनुभव व्हावा. इतके वर्ष
जे आम्ही कधीच अनुभवलेले नाही त्याचा आम्हाला अनुभव यावा. आमच्या बाबतीत देवाने संतुष्ट असावे आणि आम्ही सर्वजण आशीर्वादित बनावे. देव करो आणि हा नाताळ व येणारे नवीन वर्ष आपणास सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जाओ आणि प्रतिदिनी आपण प्रभूमध्ये आणि त्याच्या विश्वासामध्ये अधिक दृढ होत राहो. आपण यावेळेस प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो की आजच्या या ख्रिस्त जन्मदिनी आम्हाला या सर्व गोष्टींचा विचार करण्याची संधी तू आम्हाला दिलीस. होय प्रभूजी, मानवाचं जीवन आशीर्वादित असावं, मानवामध्ये कोणतंही पाप राहू नये, यासाठी बापाची महान योजना तू केलीस. येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यापर्यंत तू तारण पोचवलंस. प्रभूजी, या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझे मनापासून आभार मानतो. होय प्रभूजी, आम्ही पाहिलं की मेंढपाळांनी शोध केला येशू बाळाचा. आम्ही पाहिलं की ज्ञानी लोकांनी शोध केला येशू राजाचा. परंतु हेरोद राजा असूनही त्याने तुझा शत्रू म्हणून शोध केला. होय प्रभूजी, आज जेव्हा आम्ही आमचं आत्मपरीक्षण करतो त्यावेळेस आम्हाला दिसून येतं की प्रभूजी, आम्ही कुठेतरी उणे असे आहोत. आम्ही खऱ्या अर्थानं तुझा शोध करायला पाहिजे. खऱ्या अर्थानं आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. खऱ्या अर्थानं आम्ही तुला स्वीकारायला हवंय. होय प्रभूजी, आमचं अंतःकरण कठीण आहे, आमचं हृदय अशुद्ध आहे. परंतु बापा, ज्यावेळेस तू आम्हाला स्पर्श करशील, प्रभूजी, ज्यावेळेस तू आम्हाला आशीर्वादित करशील, ज्यावेळेस तू आमच्यामधून पाप काढून टाकशील, तो तारणाचा अनुभव आम्हाला देशील, त्यावेळेस निश्चितपणे आमचं जीवन आशीर्वादित होईल. होय प्रभूजी, आमचं हृदय शुद्ध होईल आणि निश्चितपणे या हृदयामध्ये, या अंतःकरणामध्ये जे शुद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये तुला येणं अतिशय आनंदाचं वाटेल. होय प्रभूजी, आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. तू आमचा स्वीकार कर. आणि प्रभू परमेश्वर देवप्पा, आज आमची प्रार्थना आहे की असे अनेक लोक आहेत की ज्यांना येशूबद्दल काहीही ठाऊक नाही. आमची विनंती आहे, आमची प्रार्थना आहे की आमच्या कृतीच्याद्वारे, आमच्या आचरणाच्याद्वारे, आमच्या बोलण्याच्याद्वारे प्रभूजी ख्रिस्त प्रगट केला जावा आणि या लोकांपर्यंत ती ख्रिस्ताची सुवार्ता, तो मोठा आनंद त्यांच्यापर्यंत देखील पोहोचावा. आणि म्हणून प्रभूजी, आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. होय प्रभूजी, हा ख्रिस्त जन्मदिन आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचा असा कर. आणि परमेश्वरा, येणारे आमचे जीवनामधले प्रत्येक दिवस तू आम्हाला अधिक आशीर्वादित कर. यासाठी की प्रभूजी, आमचं लक्ष ख्रिस्तावर केंद्रित राहील आणि आमचं जीवन त्याच्याद्वारे आशीर्वादित बनेल. आमची खात्री आहे, तू आम्हाला सुख, आनंद, शांती देणारा आमचा जिवंत देव आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आजच्या या अध्ययनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित केलेला आहेस. प्रभूजी, हा आनंद आणि ही शांती आमच्या अंतःकरणामध्ये घेऊन प्रभू परमेश्वर दे बाप्पा, तुझं गौरव करण्यासाठी आम्ही सिद्ध झालेलो आहोत. तू आमचा स्वीकार कर, आम्हाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव राहो.